जागतिक स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू होतोय आणि जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण बघूया स्तनपानाची तयारी कशी करायची. स्तनपानाच्या यशासाठी 5 टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी डॉक्टर प्रिया प्रभू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज तुम्हाला सांगणार आहे 5 टिप्स जेणेकरून तुमच्या स्तनपानाचा अनुभव हा अतिशय आनंददायी होईल. तर सगळ्यात पहिली टिप आहे, की स्तनपानाची तयारी तुम्ही गरोदर असताना सुरू करायला पाहिजे. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक माहिती घेण्याची शक्यता कमी होते, वेळ नसतो. त्यामुळं ही सर्व माहिती गरोदरपणामध्ये घ्यायला पाहिजे. त्यासाठी जर मॅटर्निटी क्लासेस उपलब्ध असतील, तर त्यामध्ये तुम्ही दाखल होऊ शकता किंवा सोशल मीडिया किंवा सपोर्ट ग्रुप्स यांची मदत तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. वेळ चुकवू नका. गरोदर असताना स्तनपानासाठी तयारी सुरू करा. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही आपल्या डॉक्टरांच्या मदतीने हे तपासा, की फ्लॅट निपल नाही आहे ना. म्हणजे जे स्तनाचं बोंड असतं, ते बोंड हे शक्यतो अशा पद्धतीने दिसायला पाहिजे. जर अशा पद्धतीने दिसत नसेल, सपाट असेल किंवा आतल्या बाजूला वळलेलं असेल, तर शक्यता आहे की तुम्हाला फ्लॅट निपल किंवा इन्व्हर्टेड निपल ही कंडिशन असू शकते. यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण जरी फ्लॅट निपल असेल, तरी देखील स्तनपान देणं हे शक्य असतं. कधी-कधी आवश्यकतेनुसार आपल्याला त्याच्यावर उपाय करायला लागतात आणि यासाठीचा उपाय देखील अगदी सोपा आहे. चित्रामध्ये दाखवल्यानुसार सिरिंजच्या मदतीनं आपण व्हॅक्यूम तयार करून हे बोंड जे आहे, निप्पल आहे, हे बाहेरच्या बाजूला ओढू शकतो आणि यासाठी गरोदर असतानाच जर तयारी चालू केली, तर बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याला काही त्रास जाणवणार नाही. पुढची टिप आहे, की बाळाला कसे कुशीत घ्यायचे. याला ब्रेस्टफीडिंग होल्ड्स असं म्हणतात. बाळाला कसं धरायचं. मग यासाठी लक्षात घ्या, की वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि यातल्या प्रत्येक पद्धत ही महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक पद्धतीमध्ये काही फायदे आहेत आणि आपल्या गरजेनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. तर या चित्रामध्ये तुम्हाला विविध बाळाला कुशीत घेण्याच्या पद्धती दिसून येतील. सहसा आपण ही पहिली पद्धत वापरतो क्रेडल होल्ड, ज्याच्यामध्ये बाळाचं डोकं आपल्या हातावर असतं. कधी-कधी यामुळे बाळाला आपण नीट हलवू शकत नाही. मग अशा वेळेला क्रॉस क्रेडल पोझिशन ही जी होल्ड आहे, ही अतिशय मदतगार होऊ शकते. यामध्ये आपण बाळाच्या डोक्याला व्यवस्थित हलवू शकतो. त्यानंतर जर सिझेरियन झालेलं असेल, तर फुटबॉल होल्ड किंवा जर जुळी मुलं असतील, तर फुटबॉल होल्ड या पद्धतीने आपण बाळाला पाजवू शकतो. आणि कधी-कधी बाळाला पाजवण्यासाठी विशेषतः रात्री किंवा सुरुवातीच्या काळामध्ये बाळाला पाजवण्यासाठी बाळाला शेजारी झोपलेल्या पद्धतीमध्ये साइडलाईन पोझिशनमध्ये पाजणं हे देखील अतिशय चांगलं आहे. त्यानंतर ही एक लेड बॅक पोझिशन आहे, जिला नॅचरल पद्धत असंही म्हणतात, ज्यामध्ये आई मागच्या बाजूला झुकून बसलेली असते आणि बाळ आईच्या पोटावर असतं. अशा वेळेला बाळाला देखील थोडासा कंट्रोल मिळत असल्यामुळे जर बाळाला लॅच करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर अशा वेळेला ही पद्धत उपयोगी ठरू शकते. पुढची टिप आहे, स्तनावरील योग्य पकड, लॅच याच्यावर जर तुम्ही काम केलंत, तर कितीतरी स्तनपानासंबंधित तक्रारी ह्या कमी होऊ शकतात. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय, की बाळाचं नाक आणि निपल याच्यामध्ये अ, अ, हे जवळ असायला पाहिजे. म्हणजे नोज टू निपल अशा पद्धतीने बाळाला पाजायला हवं. यामध्ये होतंय कसं, की बाळाला अशा पद्धतीने धरल्यानंतर आपण बाळाला जेव्हा त्याच्या ओठांना स्पर्श करतो, तेव्हा बाळ मोठ्या प्रमाणामध्ये तोंड उघडतं आणि त्यामुळं बाळ फक्त बोंड किंवा निपल न पकडता पूर्ण स्तनाचा भाग आपल्या तोंडामध्ये घेतं आणि अशा पद्धतीने जेव्हा बाळाचं पूर्ण तोंड उघडून स्तनाचा भाग देखील, काळा भाग देखील बाळाच्या तोंडामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने लॅच झालंय आणि दूध हे बाळापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतं. तर जेव्हा आई बाळाला बघते, त्यावेळेला आईला हे असं चित्र दिसतं, नोज टू निपल. बाळाला जेव्हा आपल्याला पाजायचं असतं, तेव्हा
अ, बाळाला आपल्या जवळ घ्यायचंय. आईने झुकून स्तन बाळाच्या तोंडामध्ये नाही द्यायचंय आणि बाळाच्या डोक्याला पकडण्याऐवजी बाळाच्या मानेच्या जवळ जर तुम्ही पकडलत, तर बाळाचं डोकं हे थोडंसं मागच्या बाजूला झुकलं जाईल आणि बाळाला दूध पिण्यासाठी सोपं जाईल. तर ही पद्धत तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ही झाली 4थी टिप आणि 5वी टिप म्हणजे स्तनपान ही फक्त आईची जबाबदारी नसते. स्तनदा माता असं आपण म्हणतो. पण खरं तर आपण असं म्हणायला पाहिजे, की स्तनपान स्नेही कुटुंब. कारण आईला जर स्तनपान द्यायचं असेल, तर त्यावेळेला आईच्या इतर जबाबदाऱ्या कुटुंबियांनी वाटून घ्यायला पाहिजेत. त्याचप्रमाणे आईला पूर्णपणे सपोर्ट द्यायला पाहिजे आणि यामध्ये वडील, घरातील इतर कुटुंबीय प्रत्येकजण काही ना काहीतरी मदत करू शकतो. याखेरीज आईला स्तनपान देता यावं ही जबाबदारी जशी कुटुंबियांची आहे, तशीच सरकारची, आरोग्य संस्थेची, त्याचप्रमाणे पूर्ण समाजाची आणि कामाच्या ठिकाणी देखील ही जबाबदारी आहे. तर त्यामुळे ही जबाबदारी या सर्वांची आहे हे आईने समजून घ्यायला पाहिजे. जेणेकरून जर स्तनपानामध्ये काही अडचणी आल्या, तर त्याची चूक त्याचा दोष हा केवळ आईचा नसतो, तर ह्या सर्व संस्थांनी तो जो काही प्रॉब्लेम असेल, तो सोडवण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर तुम्ही जरूर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन प्रेस करून आपण पुढचे नोटिफिकेशन्स घेऊ शकता. स्तनपान सहाय्य व्हिडिओसाठी तुम्ही हा कोड स्कॅन करू शकता आणि जर कोविडबाबत आपल्याला माहिती हवी असेल, तर हा दुसरा कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार.